विजेचा धक्का लागून नंदुरबार जिल्ह्यातील 2 तरुण कंत्राटी कामगारांचा मृत्यू। चांदवडच्या विटावे गावातील घटना, नातेवाईकांचा आक्रोश। चांदवड पोलिसात ठेकेदारासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल। विजेच्या लाईनचे काम सुरू असताना मुख्य विद्युत वाहिनीला स्पर्श होऊन जोरदार धक्का लागून 2 कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या चांदवड तालुक्यातील विटावे येथे काल दुपारी घडली। यात सुनील खुमावळवी वय 22 राहणार आशिष नगर तालुका शहादा व केवलसिंग सोत्या पाडवी वय 27 राहणार देवमोगरा पुनर्वसन तालुका अक्कलकुवा या घटनेत 2 तरुण कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला आहे। दोघंही नंदुरबार जिल्ह्यातील शहादा व अक्कलकुवा तालुक्यातील आहेत। घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी चांदवड रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला। दोघांचे मृतदेह शवविच्छेदन करून आज त्यांच्या गावी आणण्यात येणार आहेत। दोघं मजूर इलेक्ट्रॉनिक लाईटचे पोल उभे करून त्यावर केबल पसरविण्याचं काम करताना मंगळवारी दिनांक 6 रोजी सकाळी 11 वाजता दोघे एसटी व एलटी या लाईनच्या खाली काम करत होते। धोक्याची जाणीव असतानाही कॉन्ट्रॅक्टर पवार यांनी मजुरांना कामासाठी आवश्यक असणारी योग्य ती सुरक्षात्मक विद्युतरोधक साधने पुरविली नव्हती। तसेच वायरमन उज्ज्वल मधुकर ढेमे यांनी एसटी लाईन बंद न करता लाईन बंद केली आहे असे फोनद्वारे कळवले। त्यामुळे भर पावसात काम सुरू असताना विजेचा शॉक लागून दोघांचा मृत्यू झाला। नातेवाईकांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे। संध्याकाळी त्यांच्या गावी दोघांवर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत। दोघांच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी पोलिसांनी कॉन्ट्रॅक्टर दत्तू नामदेव पवार राहणार रामपूर तालुका चांदवड, वायरमन उज्ज्वल मधुकर देणे राहणार चांदवड, ट्रॅक्टर चालक भाऊराव रमण खुरसणे राहणार रायपूर तालुका चांदवड या तिघांविरुद्ध BLM कलम 105(3)(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे। याबाबत पोलीस निरीक्षक कैलास वाघ तपास करीत आहेत। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नंदुरबार।